तर फार आघाडी पिटायला लागले. या जिल्ह्यात सहकारी साखर कारखानदारी टिकली पाहिजे, तोच खरा आपला बिझनेस आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही. आपला मूळ धंदा काय आहे? या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा तर ऊस लावतो. ऊसाच्या पाठोपाठ डाळिंब असतील, द्राक्ष असतील, हळद असतील, या क्षेत्रामध्ये जिल्हा बँकेने पुढाकारातून प्रोत्साहन दिलं. एखादी कारखानदारी अडचणीत आली तर त्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्यांना मदत केली पाहिजे. शेवटी बँकेने फक्त नफाच मोजायचा नसतो, तर संकटाच्या वेळी हे आपल्याकडून गेले 100-50-40 वर्ष आपल्याकडून कर्ज घेत आहे, कर्जाची देवाणघेवाण आपण करतो. वेळेवर कर्ज फेडणारे कारखाने असतील, मागापुढे झाले असतील, तर त्यांनाही झुकताना घेण्याचं काम आपण केलं पाहिजे. मी कायम भूमिका संचालक मंडळांना सांगत होतो. शेवटी आपल्या सहकारी साखर कारखानदारी असेल किंवा सहकारी क्षेत्रातली एखादी सोसायटी जरी असेल, तर ती दुरुस्त करण्यासाठी आपण सगळ्यांनी मेहनत घेतली पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे. आज जिल्ह्यातल्या आटपाडी, खानापूर या भागात पाणी गेलेलं आहे. जरच्या नव्या 65 गावात या वर्षभरात 2 वर्षात पाणी जाईल. म्हणजे या जिल्ह्यामध्ये अभावाने क्वचित उंचीच्या फरकामुळे असेल एका 2-4 गावं राहिली असतील, पण मला अभिमानानं सांगता येईल की चांदोली धरणापासून मुंबईपर्यंत जवळपास सगळीकडे पाणी गेलेलं असेल. एकही गाव जिल्ह्यातलं विदाऊट पाणी, विदाऊट इरिगेशन राहिलेलं राहणार नाही पुढच्या वर्षात. आणि ही आपल्या जिल्ह्यातलं एक महत्वाचं गाव आहे. स्वर्गीय वसंतराव दादांनी या जिल्ह्यात ताकारी योजना आणली. ताकारी योजनेचं पुढे जाऊन ताकारी आणि म्हैसाळमध्ये विभागीकरण 2 टप्पे केले. ताकारीचा प्रकल्प झाला, म्हैसाळचा प्रकल्प झाला. त्यानंतर टेंबू योजना या जिल्ह्यात सुरू करण्यात आली. टेंबू योजनेचे पाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्या जिल्ह्यात, सोलापूर जिल्ह्यात, पलीकडे सातारा जिल्ह्यात आपण घ्यायला लागलो. आणि आता शेवटी उरलेला जो भाग आहे तो जत तालुक्यातला होता, त्यालाही पाणी देण्याची व्यवस्था मधल्या आघाडीचं सरकार आपलं ज्यावेळी होतं त्यावेळी आपण केली. आणि त्यामुळं सांगली जिल्हा हा सर्व ठिकाणी पाणी पोहोचलेला जिल्हा आहे. माझी खात्री आहे की या 10,000 कोटीच्या ठेवी पुढच्या 5 वर्षात 14-15 हजार कोटीपर्यंत पोहोचण्याशिवाय राहणार नाही. आणि त्यासाठी तुम्हा सर्वांची पाठिंबा एकसंघ साथ ही या बँका चालवणाऱ्या बँकेच्या मागच्या सर्वांना असणं आवश्यक आहे. आपण एकसंघपणाने ही बँक डोळसपणाने चालवण्याचं काम चिंतामणराव पटवर्धनांच्या पासून, गुलाबराव पाटील साहेबांच्या पासून, विष्णू अण्णांच्या पासून सर्वांनी मिळून एकत्रितपणाने केले. कुणी या ठिकाणी बँकेचं धोरण बदललं. धोरण 100 वर्षापासून जे आहे तेच चालू आहे. या बँकेच्या धोरणात आणि काम करणाऱ्या माणसांच्या बँकेच्या सुधारणेच्या विचाराला कधी तडा देण्याचं काम कधी झालं नाही. झालं असेल तर ते दुरुस्त करण्याचं काम देखील त्यानंतरच्या बँकेच्या नेतृत्वाने केलेले आहे. आणि म्हणून आज सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक मागं वळून पाहताना 100 वर्षाच्या कारकिर्दीत या जिल्ह्याच्या प्रगतीसाठी कारणीभूत असणारी बँक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तुम्ही आधी ठामपणाने उभा आहोत. इथं व्यासपीठावर सहकारातले सगळे जे नेते ते ठामपणाने लोकांच्या बसून काम करतायत. त्याच्या पाठीमागे एक शक्ती आहे ती म्हणजे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक आपण ताकदीने वाढवली. या जिल्ह्यात आज आपली मर्यादा ऊसापर्यंत आहे, द्राक्षापर्यंत आहे, आपल्या हळदीपर्यंत आहे, आपल्या डाळिंबापर्यंत आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन नवीन नवीन उत्पादनं या जिल्ह्यात शेतकरी घेतील. नवीन प्रक्रिया व्यवस्था या जिल्ह्यात शेतकरी वाढवतील आणि ती सगळी सहकारी तत्वावर वाढवतील. हा प्रयत्न मित्रांनो आपण भविष्यकाळात केला पाहिजे. विकास 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 म्हणजे काय? रस्ते, गटार या सगळ्या गोष्टी तर होतच असतात. पण माणसाच्या व्यक्तिगत जीवनात तुमच्या कामाला जर काही फरक पडला तर तो खरा विकास असं मी मानतो. आणि म्हणून सामान्य माणसाच्या घरामध्ये एवढी ऊर्जा निर्माण व्हावी की त्याच्या मुलाबाळांना चांगलं शिक्षण घेता यावं, त्यांची मुलं बाळ जगात चांगल्या पद्धतीने शिकायला जावी, त्याला स्वतःचा
घरकुल स्वतःच्या पैशानं बांधण्याची ताकद निर्माण व्हावी, त्याची अर्धा एकर 1 एकर जमीन असली तरी त्याच्याकडे जास्त 4 पैसे मिळवून देण्याचं तंत्रज्ञान पोहोचवण्याचं काम हे आपल्या बँकेनं केलं पाहिजे. ती करत बँक आलेली आहे आणि म्हणून या बँकेच्या शताब्दी वर्षाच्या महोत्सवाच्या निमित्तानं आपण सगळे आज निर्धार करू, एकसंघपणाने ही बँक आणखी वरच्या स्तरावर नेण्याचं काम करू. महाराष्ट्रातली 1 नंबरची बँक म्हणून या बँकेच्या प्रमुखांचा सत्कार झाला पाहिजे. एवढ्या चांगल्या पद्धतीने ही बँक पुढे आणण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी केलेलं आहे. भविष्य काळात महाराष्ट्रात तुलना त्यावेळी होईल जेव्हा केव्हा जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या ठेवी, खर्च, फायदा आणि क्षेत्रफळाची तुलना ज्यावेळी होईल त्यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक आज 1 नंबरला आहे. ती अधिक नावारूपाला आलेली असेल हा विश्वास मी बाळगतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व्हायला लागलाय. मी बँकेचं ऍप काढून बघितलं आणि याच्यावरचा नंबर टाकला. बऱ्याच सुविधा या आपल्या स्मार्ट कार्ड मध्ये आपल्याला उपलब्ध व्हायला लागलेल्या आहेत. अशा नव्या अनेक गोष्टी जिल्हा मध्यवर्ती बँकेने मागच्या सगळ्या काळात केलेल्या आहेत. मध्ये दिलीप तात्या असताना त्यांनी काही नवीन उपक्रम चालू केले. आज मानसिंग भाऊ करतायत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.